Hello friends, प्रेमेंद्र वेलकम्स यू टू इझी इंक चॅनल. परत एकदा इझी इंक चॅनल आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, मार्च, एप्रिल, मे हे 3 महिने म्हटले की परीक्षा, आणि ह्या परीक्षेच्या काळामध्ये आपल्या डोक्यामध्ये असलेला विषय असतो तो म्हणजे अभ्यास. या अभ्यासाच्या अनुषंगानं आपण स्वतःला या परीक्षेच्या माध्यमातून कशा पद्धतीने यशस्वी करू शकतो यासाठीच आजचा आपला हा व्हिडिओ या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे उपयोगी पडणार आहे. येस, व्हॉट इज द टायटल फॉर दिस व्हिडिओ? दॅट इज नथिंग बट हाऊ टू प्रिपेअर फॉर एक्झामिनेशन. मित्रांनो, एक्झामिनेशन मीन्स द इव्हॅल्युएशन ऑफ द स्टडी, activities, projects, practicals, and your overall efforts taken to complete the academic year successfully. म्हणजेच काय की वर्षभर जे काही तुम्ही वेगवेगळ्या कृती उपक्रमांच्या माध्यमातून, अभ्यासाच्या माध्यमातून, परीक्षेच्या माध्यमातून, छोट्या छोट्या चाचण्यांच्या माध्यमातून स्वतःचं मूल्यमापन घडून आणत असतात. अगदी त्या प्रक्रियेला आपण परीक्षा असं म्हणत असतो. We need to get ready to face exam easily and effectively. आणि म्हणूनच अशा ह्या परीक्षांच्यासाठी आपण स्वतःला अगदी सहजपणे आणि प्रभावीपणे कशा पद्धतीनं सामोरं जातो याच्यावरच आपल्या परीक्षेवरचं यश अवलंबून असतं. तर मित्रांनो, एक्झाम इज नथिंग लाईक अ चॅलेंज ऑर अ रॉकेट सायन्स फॉर अस, बट अ प्रोसेस थ्रू विच वी हॅव टू गो. खरं तर ही काही परीक्षा म्हणजे खूप काही मोठं एखादं चॅलेंज आहे, एखादं रॉकेट सायन्स आहे, अशातला काहीही भाग नाही आहे. परीक्षा ही आमच्या दरवर्षी येणाऱ्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून पार पडत असलेल्या विविध टप्प्यातला एक महत्त्वाचा थोडा टप्पा आहे, एवढंच. तर मित्रांनो, परीक्षेच्या संदर्भातली भीती मनामध्ये बाळगता कामा नये, आणि म्हणूनच यासाठी आपण हा व्हिडिओ या ठिकाणी पाहत आहोत. इट शुड बी अ बर्डन फ्री टॅकलिंग. एक्झामिनेशन ही एक बर्डन फ्री असली पाहिजे, म्हणजे तणावरहित. तसंच देर आर 3 ways टू प्रिपेअर फॉर द एक्झामिनेशन. मग आता ही मला एक्झाम द्यायची आहे, परीक्षा द्यायची आहे, मग या परीक्षेसाठी मला कशा पद्धतीनं 3 पद्धतीनं मला त्याला सामोरं जाता येईल याच्या संदर्भानं आपण आज या ठिकाणी विचार करणार आहोत. देर आर 3 ways फॉर एक्झामिनेशन which will make us prepare to face it easily and effectively. So the first preparation, that is nothing but the mental preparation, that is psychological preparation. म्हणजे मनानं तयार होणं, मानसिकदृष्ट्या तयार होणं. परीक्षेला सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा तुम्ही तयारी करत असाल तेव्हा तुमच्या मनाची तयारी होणं सगळ्यात गरजेचं आहे. मित्रांनो, आपण असं म्हणतो की मन जेवढं सुदृढ असतं तेवढंच शरीरही सुदृढ राहतं, किंवा शरीर जेवढं सुदृढ आहे तेवढंच मनसुद्धा सुदृढ असतं. म्हणूनच ह्या मनाचा या परीक्षेवर निश्चितपणे परिणाम होत असतो, आणि हा परिणाम सकारात्मक व्हावा यासाठीच मला गरज आहे ती मेंटली प्रिपेअर होण्याची. यामधला सगळ्यात पहिला मुद्दा हा असणार आहे की आय हॅव टू मेक ऑर फील स्ट्रेस फ्री. मला स्वतःला स्ट्रेस फ्री कशा पद्धतीनं करता येईल हा पहिला मेंटल प्रिपरेशनचा भाग असणार आहे. म्हणजे मी परीक्षेसाठी कोणताही तणाव मनामध्ये न घेता किंवा कोणत्याही प्रकारच्या मनामध्ये शंका कुशंका न ठेवता अगदी सहजपणे कसा परीक्षेला सामोरा जाईल याच्यासाठी मी स्वतःला स्ट्रेस फ्री ठेवणं गरजेचं आहे. दुसरा जो भाग असणार आहे टू मेक रेडी टू फेस. म्हणजे एखादी परीक्षा एक चॅलेंज म्हणून स्वीकारत असताना किंवा एखादा माझ्या आयुष्यातला अकॅडमिक इयरचा महत्त्वाचा टप्पा म्हणून स्वीकारत असताना मला त्याला फेस करण्यासाठी स्वतःला रेडी करायचं आहे. सो हाऊ टू रेडी फॉर फेसिंग द एक्झामिनेशन, दॅट इज द थिंग व्हॉट आय हॅव टू कन्सिडर. तिसरा जो मुद्दा असणार आहे तो असणार आहे पॉझिटिव्हिटी. मीन्स व्हॉट इज मीन बाय दॅट पॉझिटिव्हिटी, म्हणजेच सकारात्मक दृष्टिकोन. मित्रांनो, तुम्ही जेवढा सकारात्मक विचार करणार आहात ना, अगदी तेवढाच तुमच्या यशाचा आलेख उंचावणार आहे. आणि म्हणून बी पॉझिटिव्ह.
तर ही पॉझिटिव्हिटी घेऊन जर आपण अभ्यासाला लागलो, कामाला लागलो, तर निश्चितपणे आपलं मनोधैर्य उंचावणार आहे आणि आपलं मनोधैर्य आपला आलेख उंचावण्याशिवाय राहणार नाही. यातला पुढचा मुद्दा असणार आहे तो म्हणजे फ्रेश मूड. हा आता सगळा परीक्षेचा काळ आहे. या परीक्षेच्या काळामध्ये तुम्हाला गरज आहे स्वतःचा मूड फ्रेश ठेवण्याची. म्हणजेच काय की कोणत्याही वादापासून स्वतःला दूर ठेवायचं. म्हणजेच काय की कोणताही नकारात्मक विचार येण्यापासून स्वतःला दूर ठेवायचं. म्हणजेच काय की येणाऱ्या अनेक अडचणीला बाजूला ठेवून स्वतःचा मूड कसा फ्रेश राहील आणि कसा फ्रेश पद्धतीनं मी परीक्षेला सामोरा जाईल हे पाहणं या ठिकाणी गरजेचं आहे. सो दीज 4 थिंग्स व्हॉट यू हॅव टू कन्सिडर फॉर मेंटली प्रिपरेशन. ओके फ्रेंड्स? येस. नेक्स्ट वन. The next way to prepare ourselves for the examination is nothing but to prepare physically. म्हणजे शरीरम आद्यम खलु धर्म साधनम असं म्हटलं जातं. म्हणजेच शरीराचा आणि आपल्या मनाचा खूप जवळचा संबंध आहे आणि तो संबंधच आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरतो. म्हणून मी फिजिकली सुद्धा प्रिपेअर्ड असलो पाहिजे अशीच भूमिका या सगळ्या मुद्द्यातून तुमच्या पुढे मी ठेवत आहे. यातला पहिला जो मुद्दा असणार आहे की मला फिजिकली प्रिपेअर करत असताना नेमकं काय करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की एक्झरसाइज हा त्यातला पहिला मुद्दा असणार आहे. याचाच अर्थ असा की परीक्षेसाठी मी सातत्यानं स्वतःच्या शरीराला ताजंतवानं ठेवलं पाहिजे. मी मनाला जसं फ्रेश करतोय तसं माझं शरीरसुद्धा फ्रेश झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी गरज आहे ती एक्झरसाइजची. सो डू एक्सरसाइज रेग्युलरली. आणि मग हीच एक्सरसाइज आपल्या शरीराला खूप ताजंतवानं ठेवणार आहे. दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे फिजिकली प्रिपेअर करत असताना तो म्हणजे तुमचं पोस्चर. ज्या ठिकाणी तुम्ही अभ्यासाला बसत आहात ती तुमची स्टडी रूम असेल, ती तुमची जागा असेल, ती तुमची चेअर असेल, या ठिकाणी बसत असताना तुमचं पोस्चर अतिशय योग्य असणं गरजेचं आहे मित्रांनो. म्हणजे तुमची पाठ आणि तुमची जी बसण्याची परिस्थिती आहे यांच्यामध्ये 90 डिग्रीचा अँगल होणं खूप गरजेचं आहे. तो अँगल जितका जास्त बिघडत जाईल, जितका कमी किंवा जास्त होत जाईल तेवढा तुम्हाला लवकर शारीरिक थकवा येऊ शकतो. म्हणून मित्रांनो तुमचं पोस्चर, तुमचा जो काही अप्रोच आहे पुस्तकापर्यंतचा तो अप्रोचसुद्धा प्रॉपर अँगलमध्ये, प्रॉपर डिस्टन्सवरून ठेवणं गरजेचं आहे. म्हणजेच काय तर तुमचा पोस्चर व्यवस्थित असलं पाहिजे. तिसरा जो मुद्दा असणार आहे तो आय केअर. मला माहिती आहे मित्रांनो की तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा नेटच्या माध्यमातून किंवा यूट्यूबच्या माध्यमातून सातत्यानं स्क्रीनवर शेअर करत आहात किंवा स्क्रीन शेअर करत आहात आणि तुमचा स्क्रीन शेअरिंग टाईम जो आहे तो खूप वाढलेला आहे. आणि म्हणूनच आपल्याला गरज आहे आपल्या डोळ्यांना कमीत कमी थकवा येऊन देत जास्तीत जास्त अभ्यासापर्यंत पोहोचणं. म्हणून माझ्या डोळ्याची काळजी घेणं हे माझंच कर्तव्य. अंधारामध्ये मोबाईल न पाहता एका सफिशियंट असलेल्या लाईटमध्ये आपण तो मोबाईल हाताळला पाहिजे, पाहिला पाहिजे. यानंतर पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे प्रॉपर स्लीप. जर तुम्हाला फिजिकली स्वतःला प्रिपेअर करायचं असेल तर तुमची झोप व्यवस्थित आणि पुरेशी होणं पण गरजेचं आहे मित्रांनो. जेव्हा तुमची झोप पुरेशी होणार आहे तेव्हाच खऱ्या अर्थानं तुमचं शरीर तुमच्या येणाऱ्या सगळ्या बाबींना सामोरं जाण्यासाठी सज्ज असणार आहे. सो टेक प्रॉपर स्लीप. अगदी एक्झामिनेशन चालू असताना सुद्धा तुमची झोप व्यवस्थित आणि पुरेशी झाली पाहिजे. युअर स्लीप मस्ट बी नेसेसरी अँड सफिशियंट. द नेक्स्ट पॉईंट दॅट इज इम्युनिटी. बघा हा सगळा पिरियड जो आहे तो खूप अवघड परिस्थितीतून आपण सगळेजण जात असलो तरीसुद्धा आपल्याला आपली इम्युनिटी वाढवणं हे आपलंच कर्तव्य आहे, किंबहुना ती आपली गरज आहे. आणि म्हणून आपण इम्युनिटी वाढवत वाढवत स्वतःला प्रिपेअर ठेवणार आहोत, फिजिकली प्रिपेअर करणार आहोत. आणि मग इम्युनिटी वाढवण्यासाठी जी काही गोष्ट करणं गरजेचं आहे त्यांचा मात्र अवलंब आपण सातत्यानं करायचा आहे. जसं की या पॅन्डेमिक सिच्युएशनमधून जात असताना जे काही रूल्स दिलेले आहेत त्या रूल्स रेग्युलेशन्सला आपण फॉलो तर करणारच आहोत. याशिवाय घरामध्ये आपण अशा काही गोष्टी घेतल्या पाहिजे, सेवन केलं पाहिजे अशा गोष्टींचं जेणेकरून माझं शरीर मला अधिक एनर्जीनं काम करण्यासाठी मदत करणार आहे. सो दॅट इट विल डेफिनेटली इम्प्रूव्ह माय इम्युनिटी पॉवर ऑल्सो. तर अशा पद्धतीनं आपण फिजिकली प्रिपेअर होऊयात. आणि तिसरा जो
मुद्दा आहे ज्याच्यासाठी मला प्रिपरेशन करायचं आहे तो म्हणजे ॲकॅडमिक प्रिपरेशन. येस, ज्याच्यासाठी आपण अट्टहास करत आहोत तोच म्हणजेच ॲकॅडमिक प्रिपरेशनला. मग आपण फेस करताना किंवा ॲकॅडमिक प्रिपरेशन करत असताना आपल्याला काय करायचं आहे हे काही महत्त्वाच्या मुद्द्यातून मी तुमच्यापुढे ठेवत आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रीडिंग. तुमचं रीडिंग जितकं प्रॉपर असणार आहे. रीडिंग म्हणजे केवळ शब्द वाचून पुढे जाणं नव्हे मित्रांनो, तर वाचलेल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेऊन त्यातला सार आणि त्यातला भाव सगळा समजून घ्यायचा आहे आपल्याला. यालाच आपण खऱ्या अर्थानं रीडिंग असं म्हणणार आहोत. त्यालाच आपण कॉम्प्रिहेन्शनच्या संदर्भानंही सुद्धा पाहत असतो. म्हणून आपलं रीडिंग प्रॉपर असलं पाहिजे. ते रीडिंग मग बुकच्या माध्यमातून असो किंवा तुम्ही वापरत असलेल्या स्क्रीन शेअरच्या माध्यमातून असो. दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, तुम्ही जे वाचत आहात मित्रांनो त्याच्या नोट मेकिंग्स शेवटपर्यंत तुम्हाला कामी येणार आहेत. म्हणजे बिफोर गोईंग टू द एक्झाम यू विल डेफिनेटली यूज दोज नोट्स. म्हणजे या नोट्स तुम्ही जसं जसं रीडिंग करत जाणार आहात त्यावेळेस तुमच्या नोट्स तुम्हाला शॉर्ट नोट्सच्या संदर्भात बोलतोय, कारण लॉंग नोट्स ऑलरेडी तुम्ही स्टडी करून बसलेला आहात. आता शॉर्ट नोट्सच्या संदर्भानं अगदी थोडक्यात पण महत्त्वाचं अशा संदर्भानं आपण नोट मेकिंगचा विचार करणार आहोत. तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा असणार आहे दॅट इज मेमराइज विथ अंडरस्टँडिंग. म्हणजे पोपटपंची आपल्याला नको इथे, तर खऱ्या अर्थानं आपल्याला काही मुद्दे लक्षात ठेवावे लागत असतात. मी तुम्हाला पाठांतर करा असं म्हणणार नाही मित्रांनो, परंतु काही मुद्दे आपल्याला आपल्या स्मरणात ठेवावेच लागतात जर परीक्षेमध्ये मला जशाला तसे ते मुद्दे मांडायचे असतील तर. आणि म्हणून जस्ट आय हॅव टू मेमराइज सम थिंग्स विथ प्रॉपर अंडरस्टँडिंग. The next one that is planning and execution. आता मला माझा परीक्षेचा राहिलेला कालावधी, प्रत्येक विषयाला द्यायचा वेळ आणि त्या प्रत्येक विषयाचं जे काही नियोजन असणार आहे ते या प्लॅनिंगच्या संदर्भानं आणि त्याचं एक्झिक्युशन कसं करणार म्हणजे ठरवून दिलेला नियोजित केलेला जो काही कार्यक्रम आहे, वेळापत्रक आहे, त्याला मी खऱ्या अर्थानं कसं कार्यान्वित करणार आहे याचाही मुद्दा महत्त्वाचा आहे. तर मुलांनो, या प्लॅनिंगच्या संदर्भानं आणि एक्झिक्युशनच्या संदर्भानं मात्र आपल्याला कर्तव्यदक्ष राहणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जे मी प्लॅन केलेलं आहे ते मला एक्झॅक्टली एक्झिक्यूट करायचंच आहे, हा मनोनिग्रह मला इथे पक्का ठेवायचा आहे. पुढचा मुद्दा असणार आहे, मागच्या वर्षीचे पेपर्स मला याच्यासाठी मदतगार ठरणार आहेत की जे मला नेमकं कसं मांडलं जातं, कसं उत्तर मांडायचं आहे, कशी अपेक्षा आहे आणि प्रश्नांच्या स्वरूपातून मला नेमकं काय काय मांडणं गरजेचं आहे याच्या संदर्भानं खूप दिशादर्शक ठरणार आहेत. म्हणून या ठिकाणी मागच्या वर्षीच्या पर्यंतचे जे काही पेपर्स आपल्याकडे असतील ते प्रत्येक पेपर अगदी थरोली सोडवा आणि तंतोतंतपणे सोडून बघा मित्रांनो, नक्की तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. So friends, these are the three ways what just I shared with you. So use these three ways for the preparation of the examination. तर मला निश्चित खात्री आहे मित्रांनो की येणाऱ्या काळामध्ये परीक्षेला सामोरं जात असताना तुमच्या मनामध्ये या सगळ्या मुद्द्यांना पुन्हा एकदा ठसवून घ्या, पुन्हा एकदा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये, दैनंदिन क्रमामध्ये, त्याला जीवनक्रमामध्ये बसवा आणि निश्चितपणे आत्मविश्वासानं परीक्षेला सामोरा तुम्ही जाऊ शकाल. आणि जात असताना तुम्हाला अनेक शुभेच्छा या ठिकाणी मी देतो आणि या ठिकाणी आपली रजा घेतो. धन्यवाद.